नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल मस्के. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माहिती गव्हातील तणनाशक याबद्दल देणार आहे. कोणत्या कंपनीचे वापरायचे रिझल्ट बेस्ट मिळण्यासाठी. तर आपण आणखीन त्यात बघणार आहे गवत किती दिवसांनी मिळतं, कोणते गवत मरते हे पाहणार आहे. आणि पाहिजे झालं तर गहू लावणी केल्यानंतर गव्हातील तणनाशक आहे ना हे 21 दिवसानंतरच मारावे, कारण की अगोदर जर मारलं तर गहू जळण्याची शक्यता जास्त असते. मग त्यासाठी 21 दिवसानंतरच मारायचं. आता कोणते कोणते गहू जळते, कोणते कोणते गहू जळत नाही, तर आपण पाहायला गेले तर प्रामुख्याने जो तो आपला चिकटा असतो, बारीक असतो चिकटा, तो जळतो, दुधाने जळते. परत आणखीन केनपाट असेल तर जळते, आणि बाजी गवत असेल ते जळते, धनुरा जळतो. आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर कोणते गवत जळत नाही. तर शिफ्रूट असेल, मोठं जर शिफ्रूट झालेलं असेल तर ते जळत नाही, हराळी जळत नाही. परत आणखीन जे आपले लवाळ असतो तो सुद्धा जळत नाही. आणि प्लस आणखीन एक सांगायचं गेलं तर मिमिक्री वीड म्हणजे काय, तर गहू आणि जे गवत आहे ना एकसारखे दिसते का, ते एक जळत नाही. आणि ह्याच्यानंतर आपण आता ब्रँड पाहणार आहे की कोणता आपण रेग्युलर शेतकऱ्यांना देतोय. तर हा ब्रँड आहे आपला UPL कंपनीचा वेस्टा. हा वेस्टात एक सरपेक्टन देतं आणि एक पावडरमध्ये पाऊच 150 ग्रॅमचा. पहिल्यांदा 150 ग्रॅमचा पाऊच एका ह्याच्यात बादलीत मिसळणे, आणि त्यानंतर ते सरपेक्टन म्हणजे स्टिकर आहे ते ओतणे, व्यवस्थित हलवणे आणि फवरून घेणे. हे फवरल्यानंतर आता गवत किती दिवसांनी जळते हे पाहणार आहे आपण. तर फवरल्यानंतर शेतकरी काय म्हणतो की 10 दिवसात लगेच म्हणतो आमचं गवत जळलं नाही, काय नाही. तर हे वेस्टा जो आहे ह्याचा रिझल्ट चालू होताना 12 दिवसापासून चालू होतो. 12 दिवसापासून हे गवत जळायला चालू होते आणि 15 ते 16व्या दिवसापर्यंत जे गवत आहे ना काही सुद्धा राहत नाही. आणि खूप शेतकरी अनब्रँड कंपनीचे गव्हातील तणनाशक वापरतात. त्यापायी काय होतं तर गहूही जळून जातो. त्यासाठी अनब्रँड कंपनीचे वापरूच नका तुम्ही. सरळ UPL कंपनीचा वेस्टा वापरा. आणि जर तुम्हाला हा वेस्टा मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं कोणता वापरू शकता, तर जुवारी, जे किसान जुवारी कंपनीचा जे तणनाशक येतं ते पण वापरू शकता, एकदम बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करा, आणि फेसबुकला जर पाहत असाल तर ह्या ज्या अकाउंटला आहे ना त्याला फॉलो करा. धन्यवाद.